आज आपल्याला काय बघायचं तर आज आपल्याला बघायचं आहे नागरिकत्व. ठीक आहे, नागरिकत्व हा आपल्याला चॅप्टर आज बघायचा आहे. हा चॅप्टर बघत असताना आपण अतिशय मोजक्या भाषेत आणि थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय काय महत्त्वपूर्ण आहे आपण तेवढंच भाग पाहणार आहोत. ठीक आहे, आता ह्यात पहिल्यांदा बघा, हा जो नागरिकत्वाचा जो उल्लेख आहे तो कशामध्ये आहे तर तो आहे भाग 2. ठीक आहे, भाग 2मध्ये राज्यघटनेच्या भाग 2मध्ये आहे. कलम 5 ते 11 यामध्ये उल्लेख केलेला आहे. ठीक आहे, ज्यावेळेस या नागरिकत्वाचा उल्लेख केलेला आहे, ज्यावेळेस कधी केला तो 26 जानेवारी 1950 रोजी आपण ज्यावेळेस राज्यघटना लागू केलीच त्यावेळी ह्यावेळेस जो उल्लेख केलेला आहे, ह्या उल्लेख करत असताना कोणत्या व्यक्ती नागरिक झाल्या आहे, ठीक आहे, कोणत्या व्यक्ती नागरिक झाल्या हा उल्लेख केलेला आहे. ठीक आहे, नागरिक कसे व्हावे, नागरिक कसं होता येईल किंवा नागरिकत्व कुणाला मिळेल याचा उल्लेख केलेला नाही. ह्याचा उल्लेख केलेला नाही, फक्त नागरिक कशा झाला ह्याचा उल्लेख केलेला आहे 26 जानेवारी 1950 रोजी. मग नागरिक कसे होता येईल याचा उल्लेख कधी केलेला आहे तर याचा उल्लेख भारतीय नागरिकत्वाचा कायदा आहे 1955चा. 1955च्या कायद्याने याचा उल्लेख केलेला आहे नागरिकत्व कसं मिळवायचं. पण नागरिक कोण होत्या व्यक्ती ह्याचा उल्लेख फक्त 26 जानेवारी 1950 रोजी झालेल्या राज्यघटना अंमलबजावणीमध्ये केलेला आहे. आता त्यामुळं आपण ह्या 2 भागात याचा भाग हे करणार आहोत, चर्चा करणार आहोत. पहिला भाग काय की नेमक्या ज्यावेळेस राज्यघटना लागू झाली त्यावेळेस कोण व्यक्ती नागरिक झाल्या आहे, कोण व्यक्ती नागरिक झाल्या आहे. ठीक आहे, याचा आपल्याला बघायचं आहे. तर 4 व्यक्ती या नागरिक झाल्या किंवा 4 व्यक्ती नागरिक आहेत असं घोषित करण्यात आलं. मग त्यानंतर आपण काय बघू की 1955च्या कायद्याने नागरिकत्व कसं काय मिळवता येऊ शकतं. सुरुवात पहिल्यांदा की 1950 रोजी कोण व्यक्ती नागरिकत्व होत्या त्या 4 व्यक्तींचा आपण उल्लेख करूया. पहिलं अशा कोण व्यक्ती नागरिक होत्या की मुळात अशा व्यक्ती होत्या की ज्यांचं वास्तव्य भारतात आहे. ठीक आहे, ज्यांचं वास्तव्य भारतात आहे अशा व्यक्ती आपल्या भारतीय नागरिक होत्या. मात्र त्यांना 3 अटीपैकी एक अट पूर्ण करायची होती. 3 अटी कोणत्या होत्या, त्याचं भारतात वास्तव्य तर आहेच मात्र त्याचा जन्म भारतात झालेला आहे, ही एक अट होती. दुसरी अट काय होती की त्याचे आई किंवा वडील यांचा जन्म भारतात झालेला आहे. तिसरी अट काय होती की घटना लागू होण्यापूर्वी, घटना लागू होण्यापूर्वी, नीट आहे का, मी पूर्ण सोप्या भाषेत सांगतो मला, घटना लागू होण्यापूर्वी 5 वर्ष त्या व्यक्तीचं भारतात वास्तव्य होतं. ठीक आहे, ही आता समजा एखादा व्यक्ती आहे तो भारतात राहत आहे, मग त्याला लगेच नागरिकत्व दिलं का 1950 रोजी नाही, तर त्याला काय सांगितलं की बाबा तू भारतात राहत आहेस पण या 3 अटीपैकी एक अट जरी तू कंप्लीट करत असाल तर तुला आम्ही भारतीय नागरिकत्व म्हणून देऊ शकतो. मग त्याला काय अटी दिल्या, तुझा जन्म भारतात झाला आहे का, बरं नाही का, मग तुझ्या आईवडिलांपैकी कुणाचा भारतात जन्म झाला आहे का, बरं तसं पण नसेल तर मग घटना लागू होण्या अगोदर तू 5 वर्ष भारतात होतास का. म्हणजे 1950ला जर राज्यघटना लागू झालेली आहे तर त्या 5 वर्षापूर्वी म्हणजे 1945पासून तू भारतात राहत होतास का. यासाठी सर्व प्रश्नांचे उत्तर म्हणजे ह्या 3 अटीपैकी कोणतीही एक अट जो पूर्ण करत असेल त्याला भारताचा नागरिक असं समजण्यात येईल, असं 26 जानेवारी 1950 रोजी आपण राज्यघटना ज्यावेळेस लागू केली त्यावेळेस सांगितलं. हा एक व्यक्ती झाला किंवा हा एक कंडिशन झाली. दुसरी कंडिशन काय सांगितली त्यांनी, कोण नागरिक असू शकतात तर पाकिस्तानातून भारतात जे स्थलांतर झालेलं आहे. ठीक आहे, पाकिस्तानामध्ये आता आपले काही लोक असतील, त्यांनी काय केलं, भारतात स्थलांतर केलं. त्यांनी भारतामध्ये स्थलांतर केल्यानंतर त्यांच्यासाठी त्यांनी काहीतरी तरतूद लागू केल्या. त्यांनी काय तरतूद लागू केल्या की एकतर आई किंवा वडील किंवा तुमची आजी किंवा आजोबा, ठीक आहे, यांचा जन्म हा अखंड भारतात झाला असला पाहिजे. ठीक आहे, अखंड भारत म्हणजे ज्यावेळेस पाकिस्तान इंडिया एकत्र होतं त्या यापैकी कोणाचाही जन्म जर अखंड भारतात झाला असेल तर तुम्ही भारताचे नागरिक आहात. पण त्यांना पण 2 कंडिशन काय टाकल्या होत्या, पहिली कंडिशन किंवा दुसरी कंडिशन. पहिली कंडिशन काय सांगितली होती की ठीक आहे तुम्ही पाकिस्तानमधून भारतात आलेला आहात, तुम्ही स्थलांतर केलेलं पाकिस्तानमधून भारतात आलेलं आहे, पण तुम्हाला आई वडील आजी आजोबा यांचा जन्म अखंड भारतात झाला होता का, ओके झाला होता. मग झाला असताना तुम्हाला खालीपैकी 2 गोष्टीपैकी एक गोष्ट तुमची पूर्ण असेल, कंडिशन कंप्लीट होत असेल तर तुम्हाला मात्र आम्ही काय करू, नागरिकत्व देऊ. मग त्यांनी काय कंडिशन टाकली तर त्यांनी काय केलं तर 19 जुलै 1948, ह्या तारखा फक्त थोड्याशा लक्षात ठेवा. 19 जुलै 1948 रोजी तुमचं स्थलांतर भारतात झालं आहे का. ठीक आहे, 19 जुलै 1948 रोजी तुम्ही भारतात आलेला आहात का, म्हणजे पाकिस्तानातून जे स्थलांतर झालेलं आहे ते 19 जुलै 1948 पूर्वी झालेलं आहे का. जर तसं झालेलं असेल तर ओके, मात्र तसं झालेलं नसेल म्हणजे जर 19 जुलै 1948 नंतर तुम्ही भारतात जर प्रवेश केलेला असेल, ह्याच्या अगोदर नाही ह्याच्यानंतर जर प्रवेश केलेला असेल तर मात्र तुम्ही नोंदणीसाठी अर्ज करणे गरजेचे आहे. मात्र नोंदणीला अर्ज करण्याच्या दिनांकापासून
6 महिने अगोदर तुमचं भारतात वास्तव्य पाहिजे. ठीक आहे, इथपर्यंत तुमच्या गोष्टी लक्षात आल्या. ह्या गोष्टी लक्षात घ्या. दोन्हीपैकी जो अट पूर्ण करेल, कोणताही एक अट असेल या दोन्हीपैकी, तरी त्याला आपण काय म्हणलं जात होतं, भारतीय नागरिक असं संबोधलं जात होतं. आता ठीक आहे, आता तुम्हाला अजून दुसरं एक गोष्ट सांगतो. आता 2 गोष्टी झाल्या की त्यांनी काय दिले. आता तिसरं बघा काय दिलं होतं त्यांनी. तिसरं त्यांनी काय सांगितलं होतं की 1 मार्च 1947 नंतर, ठीक आहे, 1 मार्च 1947 नंतर जर कोणताही पाकिस्तानी व्यक्ती असेल, कोणताही भारतीय व्यक्ती असेल, कोणताही भारतीय व्यक्ती असेल, समजा हा इंडियन व्यक्ती आहे जो पाकमध्ये गेला आणि पुन्हा त्याला भारतात यायचं असेल, म्हणजे भारतातून पाकिस्तान, म्हणजे पाकिस्तानमधून पुन्हा त्याला असं वाटलं की भारतात जावं, जर 1 मार्च 1947 नंतर जर त्याला असं वाटलं की भारतात पुन्हा यावं, तर त्याला पण काय कंडिशन होती की त्यांनी नोंदणीसाठी अर्ज करावा. मात्र हा अर्ज करण्याची जी तारीख आहे त्याच्या 6 महिने अगोदर तो भारतात राहायला हवा. 6 महिने अगोदर तो भारतात राहायला हवा. म्हणजे समजा 15 ऑगस्ट 1952 नंतर एखादा म्हटलं असेल की मला भारतामध्ये राहायचं आहे किंवा मला भारतामध्ये यायचं आहे, आणि त्याने जर नोंदणीला अर्ज केला समजा 16 ऑगस्टला, तर त्याला व्हॅलिड राहणार नाही. कारण की इथं काय दिलेलं की 6 महिने पाहिजे. म्हणजे मस्ट तो नोंदणी करायचा अर्ज ज्यावेळेस भरेल त्याच्या अगोदर त्याला 6 महिने तरी भारतात राहता आलं पाहिजे किंवा तो तेव्हापासून राहत असला पाहिजे. थोडासा किचकट असा हा टॉपिक आहे, पण ह्याच्यावरतीच जास्त प्रश्न विचारतात. त्यामुळे हा व्हिडिओ वारंवार बघा. आणि मी हे सगळं व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स पुन्हा एकदा सांगणार आहे की कशा पद्धतीने हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर ही तिसरी कंडिशन होती की 1950 रोजी भारतीय राज्यघटनेत सांगितलं होतं की कोण कोण नागरिक असणार आहे. अशा पद्धतीने ह्या 3 कंडिशन होत्या. आता आपण ह्याच्या चौथी कंडिशन बघून घेऊया की चौथी आणि लास्टची कंडिशन काय होती. तर चौथी आणि लास्टची कंडिशन त्यांनी सोप्या एकदम सांगितली होती की आता असे भारतीय नागरिक कोण असणार आहेत, तर स्वतः, ठीक आहे, म्हणजे जो कोणाला भारतीय नागरिक व्हायचा तो स्वतः किंवा आईवडील किंवा आजी आजोबा यापैकी एकाचा जन्म अखंड भारतात झाला असला पाहिजे. अखंड भारत म्हणजे समजून घ्या तुम्ही की इंडिया पाकिस्तानचं ज्यावेळेस हे असणार आहे, काय म्हणतो आपण, युनिटी असणार आहे त्यावेळेस यांचा स्वतः किंवा आई वडील आजी आजोबा यांच्यापैकी एकापैकी जण जर भारतीय अखंड भारतात असेल तरी त्याला भारताचा नागरिक असं समजलं जाईल. ही शेवटची जी तरतूद होती ती ॲक्च्युली परदेशी नागरिकांसाठी होती. कारण की यांचा जर जन्म ह्यापैकी एकाचा जन्म जर अखंड भारतात असेल तर त्याची नोंदणी करून त्याला नागरिकत्व दिलं जात असे. ठीक आहे, अशा पद्धतीनं भारतीय नागरिकत्वाच्या ह्याच्यामध्ये 26 जानेवारी 1950 रोजी ह्या 4 व्यक्तींना भारताचं नागरिक असं मानलं गेलं. आता हे झाल्यानंतर ह्याच्यामध्ये दुसरा काय पॉईंट ट्विस्ट येतो की आता 1955ला आपण कायदा केला. आता या कायद्याद्वारे पुन्हा नागरिकत्व दिलं गेलं. ठीक आहे, हे तर डिफॉल्ट नागरिकत्व आपण असायला म्हणू, हे त्यांनी राज्यघटनेत उल्लेख केलेलं. ठीक आहे, पण आता ज्यांना नागरिकत्व हवं आहे किंवा अजून क्लॅरिटी येण्यासाठी भारत सरकारने काय केलं, तर भारतीय नागरिकत्वाचा कायदा 1955 लागू केला. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये बऱ्याच सुधारणा झालेल्या आहेत.